नमस्कार, रामकृष्ण हरी. मी सर्वांचा लाडका श्रेयस शशिकांत पुंड. आज आलेलो आहे आम्ही काशीद बीचला आणि सर्व आमचे मित्रमंडळी या ठिकाणी बसलेले आहेत नाश्ता करून. आणि आता आम्ही मुरुड जंजिरा या किल्ल्यावर जाणार आहोत. पुढचे दोन शब्द आमचे मार्गदर्शक शांताराम शेठ लोंढे. आज या ठिकाणी आमचे मित्र शशिकांत पुंड यांचे सुपुत्र श्रेयस पुंड यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केलेले आहे. तरी सुद्धा या ठिकाणी सर्व कार्यकर्ते असं खूप छान नियोजन केलं होतं प्रत्येक हनुमान थिटे यांनी. आणि या ट्रिपच्या नियोजनाबद्दल सांगायचं म्हटलं तर भरपूर चोऱ्या झाल्या इथं. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर हे बघा असा काही पसारा होता रूममध्ये. आता इथून सोडतोय आम्ही आणि आता इथून हे चाललेत मुरुड जंजिराला. मग ते तिकडं जाणार आहे किल्ला बघायला. पण मी काही जाऊ शकत नाही कारण कॉलेजची पोरं आलेली आहेत. मग मला तिकडं जायचं अलिबागला. तर आता इथून मी बसने किंवा बघू मित्रांना बोलवतो अलिबागला घ्यायला. चला गाईज चाललोय आम्ही. जाऊ का चला गाईज. नक्की नक्की काशीद बीचला आलो इकडंच. येल्लोपरी साईराम. आमचे गणेश शेठ. तुमचा अलविदा. बाय बाय. चलो गाईज बाय बाय. तुम्ही चालले तिकडं, मी चाललोय अलिबागला. जावा एन्जॉय. चला आता हे बघा हे घेतलेलं आहे टमटम भाड्याने आपण आणि चाललोय आता काशीद बीच कडून अलिबागकडे. चला रेवदंडाला आलो होतो. तिथून या रिक्षातून काशी धरून रेवदंडापर्यंत या रिक्षाने आलो आणि तिथून पुढे आता अलिबागला या रिक्षाने जायचं. इकडून आलो होतो. काशीदवरून डायरेक्ट अलिबागला रिक्षा नाही जात, त्याच्यामुळे इथं चेंज करावे लागतात त्या. चला जाऊया आता. चलो गाईज फायनली रिक्षातून उतरलो इथं अलिबागच्या अलीकडे. आणि बघू शकता हा चौक असा आहे इथं. आता इथं कॉलेजचे पोरं येणार आहेत. ते आल्यानंतर मग त्यांच्यासोबत गाडीत जायचं आहे. 50-100 रुपयात आलो आपण काशीद बीचपासून अलिबागपर्यंत. 100 रुपयात आलेलो आहे. आता झाला बाबा ॲक्सिडेंट झाला. अवघडच काम आहे. हे बघा गाईज कॉलेजचे पोरं आलेले आहेत. हे काय इरटिका बॉकंडे घालते ना आता डायरेक्ट. हे बघा. चलो. हॅलो. काय बाप झाला मोठा भेटाना काय ना काय तुम्हाला प्लॅन करायला लागतो भेटायसाठी. आधी आपण ब्लॉग करायचो कॅमेरा घेऊन. ते चालू कर आज करायचं. हॅलो गाईज. नमस्कार सर्वांना. पूर्ण महाराष्ट्राला माझा नमस्कार, दंडवत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपलं. काहीच फायनली आलेलं आहे रिसॉर्टवरती. हे बघा यो मागं सगळे कॉलेजचे मित्र. बाकी आपली जी चिखलीची आलेली बस होती ती गेली सगळी मुरुड जंजिरा फिरायला. आता इथं आलो. इकडं ऑलरेडी मी आलो होतो. मी आणि वैष्णवी दोघंजण आलो होतो आम्ही. त्याच्यामुळे माहिती होतं. ते बघा मागं स्विमिंग पूल वगैरे आहे आणि यांचं क्रिकेट चालू झालं आहे मागं सगळं. यस चला. अरे पहिलं रूममध्ये तर चला रे पोरांनो. चला वर चला. चला वरती रूम भेटलेली आहे. चलो गाईज आपण चाललोय आता जेवायला है ना. जेवण्यास आम्ही प्रस्थान करीत आहोत. ना पोहायचं राहिलं बाजूला. आता जेवायचं. जेवल्यानंतर पोहणार आहे का राईड घ्यायचा. तर आता आपण जे कॉलेजचे मित्र आहेत त्यांच्यासोबत आलो इथं जेवायला कस्तुरी रेस्टॉरंटला, जे अलिबागमध्ये आहे. आणि हे सगळं ऑनलाईन चेक केलं होतं आपण. बघूयात प्रत्यक्षात जाऊन कशी टेस्ट आहे. चला. का रे
गाईज कस्तुरीला गेलो होतो पण तिथं वेटिंग सांगितले 1 तास, मग तिथून कॅन्सल झालं. आणि नाही, हे सगळे फक्त ऑनलाईन हॉटेल चेक करत होते, त्याच्यात हे सापडलं अक्षया, म्हणून मग इथं आलो आहे. आणि आता याचं बघितलं आहे तर व्हेज थाळी वगैरे सांगितली आम्ही. कुठल्या राक्षस व्हेज थाळी आणि चिकन थाळी, पाम्पलेट थाळी, काय काय माशाचं सांगितलं. आता ते खाऊ आणि मग नंतर बघू. आता एवढं खाल्ल्यानंतर मला नाही वाटत स्विमिंग वगैरे होईल, पण बघूयात आता काहीतरी करू. यांचं बघा डिस्कशन. ते फुल IT मध्ये जॉब करणारी पोरं आणि कालची जी होती ती फुल आपली चौकातली पोरं होती सगळे. एन्जॉयमेंट तिकडं जोरात जास्त होता. इथं थोडं आहे, बघू आता काय होते. आणखीन अर्धा दिवस आहे आणि उद्याचा पण दिवस आहे, बघूया कसा एन्जॉय होतो ते. चलो व्हेज थाळी 250मध्ये बघा. पनीरची भाजी, एक सुकी भाजी, डाळ, सोलकढी, भात, मसाला पापड, दही, अजून कोशिंबीर आणि रोटी हे होतं. आणि प्रॉन्स होते, यांनी खाऊन टाकले. कसे होते? कसे होते प्रॉन्स सांगा. प्रॉन्स हा प्रकारच सुंदर आहे. या हॉटेलमध्ये पण खूपच सुंदर, खूप टेस्टी, खूप क्रंची, खूप चमचमीत भेटले. रव्याच्या ह्याच्यात भाजलेले, तळलेले, सॉरी, एक नंबर, एकच नंबर. तुम्ही सांगा. मला खूप मस्त वाटलं. सध्या खाण्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करणार आहे मी, नंतर काय छान छान होते, छान, अति छान. व्हेजची झाली, आता नॉनव्हेजची थाळी आलेली. काय काय सांग. 2 मिनिटासाठी 2 रोट्या भेटतात आपल्याला, सुरमईचा रस्सा भेटेल आपल्याला मस्त चमचमीत. 2 पीस सुरमई आहेत आपल्याला मोठ्या, कांदा, लिंबू आहे, राईस आहे, सोलकढी आहे. पहिला घास आपण खाऊया. खूपच चविष्ट आणि खूप टेस्टी दिसते, तोंडाला पाणी आलेलं आहे. इकडं बघून घ्या तोपर्यंत. इकडं चिकनची थाळी मागवली यांनी. अलिबागमध्ये चिकनची थाळी म्हणजे दुर्दैव आहे बाई. खाऊन बघूया आता आपण. चविष्ट, तिखट पण आहे, चांगलं. ठीक आहे. आता नॉनव्हेजची ट्राय करूया. चिकन मसाला यात, सोबत ही तांदळाची भाकर आहे, सोलकढी आहे आणि हे हा काय रे रस्सा, ग्रेव्ही, चिकनची ग्रेव्ही आहे. चला मग ट्राय करू आता चिकन. मला पण वाटतं चांगलं आहे. काळ्या मसाल्याची टेस्ट आहे ती चांगली, मस्त, मला आवडलं. हे बघा आता जेवण वगैरे झाले, कसा टाइमपास चाललाय यांचा बघा. येऊ क्या? यस. काय क्रिकेट. चला चला करा, चालू चला चला, फिल्डिंगला चला. चला खेळा. त्या साईडला गेला तूच आणायचंय. या झाडाच्या पुढे गेला तर आम्ही आणणार आहे. रसिक, हॅलो. अरबाज वॉशरूमला गेला असेल. एक घेणार रसिक. आजकालच्या इतिहासातला सगळ्यात महाग स्टंप आहे हा. डायरेक्ट गाडीला लागलं की आउट. मग आउट आहे, LBW आउट ना. एक टप्पा आउट का? हा ठीक आहे, एक टप्पा आउट. एक टप्पा आउट. आणि एका हातानेच पकडायचा बघ. 2 हातांनी पकडली की आउट. क्रिकेट खूप दिवसानंतर खेळतोय. आउट आहे. यस यस. अरे खुशाल, तुम्ही गाडीचा स्टंप केलाय रे. हा कसलंय. हे बघा अशा मागं स्विमिंग पूल आहे, इथं मस्तपैकी खेळतोय आणि आउट आहे. लागलं तर आउट. ओ ओ आउट आहे का नाही करणार? आउट आहे. नॉट आउट, नॉट आउट, नॉट आउट, नॉट आउट, नॉट आउट. चला काहीच क्रिकेट खेळून झाले आणि आता आलोय स्विमिंग पूलमध्ये. हे बघा हे तर जाऊन थांबलंय, बाकीची आता मोबाईल आहे माझं फक्त. चला आता पटकेस काल बीचवरती पोहलोय, आता मस्तपैकी समुद्रात आपलं सॉरी पूलमध्ये, स्विमिंग पूलमध्ये पोहूया. चला पटपट पटपट उरकू. आणि ए कपडे काढ. चला लय गार रे बाबा. ऐ ग ग ग ग ग गार. स्विमिंग पूलची मस्ती चालू झाली. ऐक ओ ते घाम आला क्रिकेट खेळून म्हणून मी भिजलो नाही अजून. जरा थोडं वाळू द्या म्हणलं, मग मी करते.
बघा लहान पोर रे, मी फुल स्विमिंग कॉस्ट्युम घालून आलाय. हा स्विमिंग कॉस्ट्युम घालून आलाय तरी पण कडाला पोहोचय. अरे उतर तिथं 2 मिनिटं आई ग लाडी निघतील. चला 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 तिकडं कुठं इकडं चला 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 एकदा सगळे पाण्यात चला. अहो आरब्या पण गेला. कसलं कसलं काकडतंय ते एवढं. नाही 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 चला 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 मीच राहिलोय आता. अरे पाणी बाहेर आल्यावर तर जास्त लई उड्या मारते हे. अशी ही आमच्या कॉलेज मित्रांसोबतची मस्ती चालू आहे. अरे मला दाखवणं आहे. आपल्या कॉलेजला 10 वर्ष झाली. आमच्या कॉलेजला आपल्या मैत्रीला 10 वर्ष झाली. हो आणि त्यानंतर आमची दुसरी ट्रिप आहे. पहिल्या ट्रिपला आमच्या दोघांची लय भांडणं झाली ती. आता दुसरी ट्रिप आहे नियोजन मी केलं. नाही मी नव्हतं म्हणलं, तूच म्हणलं होतं मी भांडलो होतो कारण हे नियोजन केलं होतं. चांगलं नियोजन नव्हतं ते म्हणून. हे चांगलं आहे का रे? अय हे चांगलं आहे का? मग मग चांगलं आहे बघ. कमेंट्स म्हणजे मी कमेंट केलं होतं तुझ्या ट्रिपवर. लाईट येल्लो ओके. हॅलो गाईज गुड नाईट. काय लोकेशन लावू? तर चाललोय आम्ही महेश जेवायला. भूक लागलेली आहे सगळ्यांना आणि मेन म्हणजे काय आलं स्विमिंग करताना धापकीने डोक्यावरती पडलोय. मग जास्त डोकं दुखायला लागले त्याच्यामुळे झोपलो होतो. आणि हे बघा 20 पासून 28 म्हणजे किती रे? 8 वाजून 8:30 वाजलेले आहेत आणि सगळ्यांना भुका लागल्यात परत. त्याच्यामुळं जेवायला चाललोय आता. महान खरंच जाम झाले. डायरेक्ट डोक्यावरती पडलो होतो. स्विमिंग पूलची हाईट कमी त्याच्यामुळे डायरेक्ट डोक्यावरती पडलो. ते जरा दुखायला लागले थोडं. एवढं काय नाहीये पण दुखतंय बघा. नाही चल जाऊया जेवायला बघू. आम्ही अलिबागवरून नागाव बीचला जेवायला आलोय. ते बी महेश लंच होम. हे रीलवर बघितलेलं हॉटेल आहे. बघू आता चांगलं आहे ना शुभम? एकदम मस्त स्वादिष्ट जेवण आहे इथं. एकदम सुंदर. तुम्हाला आवडेल. तुम्ही केव्हा पण नागाव बीचला आला तर इकडे नक्की विजिट करा. तुम्हाला खूपच आवडेल आणि बजेट फ्रेंडली पण आहे खूप. हो आणि प्लीज विजिट. गर्दी पण आहे तशी काही विषय नाही. त्याच्यामुळं गर्दी असल्यामुळं असू शकतं. बघूया आता आपण ट्राय करू. खरंच भयंकर गर्दी दिसते. याचा अर्थ असणार आहे चांगलं टेस्ट. त्याच्यामुळेच एवढी गर्दी आहे सगळी. बघू आता आपण खाऊन कसं वाटतंय काय नाही ते. तुम्ही एवढ्या गर्दीत फायनली आमचा नंबर पडला आहे आणि मी जास्त नाही खाणार. तर लागले पण आहे भूक पण नव्हती. उशिरा जेवलं त्यामुळे भात डाळ ठीक आहे. यांचं काय कोणतं हिशोब आहे ते? काय पापलेट फ्राय थाली आहे. ही पण पापलेट फ्राय आहे. हां आणि फुल पापलेट हे बघा. फुल पापलेट आणि सोलकढी रस्सा रस्सा हिच्यासोबतचा. सेम इकडं काय करते त्यांनी पापलेट फ्राय मागवले. त्यांनी व्हेज थाळी मागवली यांनी. चला चालू करू जेवण. पापड भाकरी आहे भाते सलाड लोणचं गुलाबजाम सोलकढी असं हे व्हेज थाळीचं आहे. महेश लंच होम फर्स्ट ओरिजिनल. असं हे जेवण वगैरे झालं मस्त आहे. सोलकढी एकदम फेमस आहे इथली त्याच्यामुळं भारी आहे. एकदा ट्राय करा. हां चला जेवण वगैरे झालं आहे ना का? येस. मग आता चाललो आहे नागाव बीच फिरायला. जेवायला अलिबागवरून नागावला आलो इकडं जेवल्यानंतर चालायला इकडं बीचवरती आलो आहे. हे बघा ते दोघांचं चंद्रमा काय दिसा ना. जाऊ दे. हे बघ भारताचं GDP कसं वाढलं याच्यावरती डिस्कस करताना बघ ते दोघं. आलो बीचवरती अंधारात सगळं काय दिसत नाही काय नाही बघा ना. फिरायला आहे तिकडं सगळीकडं अंधार. हे जर दिवसा किंवा मॉर्निंगला असतं तर कसलं भारी दिसलं असतं. गाईज अंधारात एक तर काय दिसत नाही. तुम्हाला पण बघा दिसत नाही. आणि इथं बघा सेल्फी काढतात ते खदऱ्या अंधारात. काय कळतं का यांना? दिवस काळानं रात काळानं नुसते सेल्फी काढायला सुटल्यात.